नमस्कार मंडळी. तर आज होता श्रावणातील 4था सोमवार आणि माझा होता उपवास, म्हणून मी साबुदाणा खिचडी बनवत होती. म्हणून सर्वात आधी कुकरमध्ये पाणी टाकून एक बटाटा उकडून घेतला. त्यानंतर साबुदाणा असा सुट्टा करून घेतला आणि बटाटा खूप गरम होता म्हणून थंड केला आणि साल काढून घेतली. मग त्याला कट करून साबुदाण्यात टाकलं आणि त्यात भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखर चवीप्रमाणे टाकून आधी चमच्याने स्मॅश केलं आणि सर्व मिश्रण एकजीव व्हावं म्हणून हाताने नीट मिक्स करून घेतलं. मग मिरची कट करून कढईमध्ये तेल टाकलं, त्यात जिरं आणि मिरची टाकली आणि चांगली तडतडल्यावर त्यात साबुदाणा टाकला आणि सर्व मिक्स करून एक वाफ काढून घेतली आणि माझा टिफिन भरून घेतला. मग ऑफिसला निघाली आणि मस्त AC बसमध्ये निवांत बसून ऑफिसला आली आणि मला आमच्या ऑफिसमधून हा नजारा बघायला खूप आवडतो. मग सर्वात आधी उपवासाची खिचडी खाल्ली आणि आज खूप पाऊस असल्यामुळे ऑफिसमधून लवकर सोडलं. मग घरी येऊन सर्व पूजेचं सामान घेतलं आणि गेली मंदिरात. मग सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि पूजा केली आणि मंदिरात कीर्तन चालू होतं. थोडा वेळ कीर्तनसुद्धा ऐकलं. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. हर हर महादेव.